मला सगळ्यांना कल्पना आहे की ऑपरेशन सिंदूर केल्यानंतर जगभरामध्ये आपल्या पंतप्रधानांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवली होती। कशासाठी? तर आमची लढाई आतंकवादाच्या विरुद्ध आहे आणि आमच्या देशात आतंकवाद पाकिस्तान फैलवतो आहे। आता नेमकं मोदीजींचं काय म्हणणं आहे? मला असं वाटतं की ही देशभक्तीची थट्टा आहे, नुसती थट्टाच नाही तर देशभक्तीचा हा व्यापार चाललेला आहे। देशभक्तीचा व्यापार, यांना व्यापारापुढे देशाची सुद्धा आता काही किंमत राहिलेली नाही है। बाला साहब की देशभक्ति पर आशंका ले रहे हैं, सवाल उठा रहे हैं। इतनी उनकी औकात है, इतनी उनकी औकात है क्या? बाला साहब की देशभक्ति पर आरोप लगाने की इतनी औकात है भाजपा की? पहले आप वो, मैं तो कहता हूँ औकात में रहे। शब्द मैं सोच समझकर जानबूझकर यूज़ कर रहा हूँ कि मैं सारे लोगों को कहता हूँ जो कि भाजपा के अंधभक्त है और वो अगर बाला साहब की देशभक्ति पर कुछ आशंका जता रहे तो वो औकात में रहे। तुम्ही जेव्हा म्हणाल त्यावेळेला पाकिस्तान मुर्दाबाद म्हणायचं, तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हा पाकिस्तानला तुम्ही मिठ्या मारायच्या। म्हणजे जवान तिकडे लढणार, जवान तिकडे शहीद होणार, आपले नागरिक, भारतीय नागरिक, अगदी हो मी असं म्हणेन की तेव्हा त्यांना धर्म विचारून गोळ्या घातल्या गेल्या होत्या, हिंदू म्हणून गोळ्या घातल्या गेल्या होत्या। आणि हे जर सत्य आहे तर भाजपच्या लेखी, पंतप्रधानांच्या लेखी देशाची आणि हिंदुत्वाची काही किंमत आहे की नाही? का हिंदुत्वापेक्षाही, देशापेक्षाही त्यांना व्यापार मोठा वाटतोय? राजनाथ सिंगना मला विचारायचे आणि अमित शहाना सुद्धा मला विचारायचे की तुम्ही आता हे युद्ध थांबवलंय हे जाहीर करणार आहात का? आणि जानी जानी नीरज चोप्राला देशद्रोही म्हणाले होते। अगदी आपल्या सोफिया कुरेशी ज्या लष्करातले एक तडफदार महिला अधिकारी आहेत, त्यांना हे मी गदडे शब्द वापरतोय, नालायक शब्द वापरतोय, भाजपचे अंधभक्त हे पाकिस्तानची बहीण म्हणाले होते, आतंकवादियों की बहन म्हणाले होते। त्या गदड्यांचं आता काय करणार? आणि पाकिस्तान बद्दल आपली नेमकी भूमिका तरी काय आहे? उद्या रविवार आहे, उद्या संध्याकाळी मॅच आहे। उद्या सकाळी साधारणतः 11च्या सुमारास राज्यभर शिवसेनेच्या महिला आघाडीतल्या सगळ्या कार्यकर्त्या या मोठ्या चौकात जमतील आणि एक मोठ्या डब्यात सगळ्या जणी सिंदुराच्या पुढे त्याच्यात टाकतील आणि हे सगळे डबे राज्यभरातून मोदींना त्यांच्या पंतप्रधान कार्यालयामध्ये नजीकच्या पोस्ट ऑफिसमधनं, कारण त्याच्यात खाजगी कुरिअरने ते जात नाही, त्याच्यामुळे ते जे काय अधिकृत मार्ग असेल त्या अधिकृत मार्गाने पंतप्रधान मोदींना हर घर से सिंदूर आता उद्या आम्ही पाठवणार आहोत। ऑपरेशन सिंदूरच्या टायमाला हा लंडन मध्ये बसलेला थंड हवामध्ये, तेव्हा एकदा तरी आठवलं का ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने हिंदू समाजाला साथ द्यावी, हिंदू समाजाची आठवण करावी? तेव्हा लंडनच्या कुठल्या हॉटेलमध्ये, कुठल्या बारमध्ये कोण बसलेला फोटो दाखवू काय मी? हा काय ऑपरेशन सिंदूरच्या बद्दल बोलतोय? अब मोदी जी को और हमारे भारतीय जनता पक्ष के हमारे अमित शाह जी को और राजनाथ सिंह जी को ना इनकी सर्टिफिकेट की जरूरत नहीं है। ये जिहाद हृदय सम्राट है, ये उद्धव खान। मल्टीनेशनल टूर्नामेंट जहां पर एसीसी या आईसीसी करवाती है, वहां पे किसी भी देश के लिए मजबूरी या जरूरी हो जाता है भाग लेना। अगर वो नहीं लेंगे तो टूर्नामेंट से बाहर हो जाएंगे, उस मैच को छोड़ना पड़ेगा, तो वैसे दूसरी टीम को उसके पॉइंट्स भी मिल जाएंगे। तो इसकी बजाय जो आपकी प्रतिबद्धता है, चाहे कोई भी खेल है, उसमें मल्टीनेशनल टूर्नामेंट में आपको खेलना ही पड़ता है। लेकिन बायलैटरल टूर्नामेंट भारत पाकिस्तान के साथ नहीं खेलता। कई वर्षों से हमने ये निर्णय किया है कि भारत पाकिस्तान के साथ बायलैटरल नहीं खेलेगा जब तक पाकिस्तान भारत पर आतंकवादी हमले या कार्रवाई बंद नहीं